आपला परिचय काय आहे आणि आंदोलनाला बसण्याचा उद्देश काय आहे? त्या ठिकाणी 6 वार्ड आहे मेडिकलचा आहे. 6 वार्ड मध्ये बेड संख्या आहे फक्त 40 महानगरपालिकेमध्ये आणि रुग्ण ऍडमिट किती 145. मग ह्या 145 लोकांना सेवा कोणी द्यायची? आम्हाला या मुंबई महानगरपालिकेमध्ये कायम करा म्हणून अशी इंडस्ट्री रोजंदारीचे 2 कक्ष परिचर आणि 2 महानगरपालिका सफाई कामगार. हायकोर्टात बेड गेला संख्या 40 पिटिशन आणि रुग्ण ऍडमिट आहेत आपल्याकडे 145. सांगितलं की ह्या म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे महानगरपालिकेचे कामगार म्हणून घोषित रुग्ण संख्येच्या प्रमाणामध्ये कक्षामध्ये मनुष्यबळ द्या, नाहीतर नियमानुसार काम हे आंदोलन आम्हाला चालू करावं लागेल. जेवढा मॅन पॉवर तेवढ्याच रुग्णांना आम्ही सेवा देणार, अन्यथा बाकी जण देणार नाही. इंडस्ट्रियल कोर्टाने दिला आणि करावं लागेल आपल्याला. आज आम्ही आमच्यावर ही वेळ खात्यामध्ये 30 परिस्थिती आहे. सुद्धा हायकोर्टाचा आदेश असून 2008 पासून DYMSC दोन्ही पदं माझ्या ऑफिसमध्ये आहेत. ऑर्डरचं पालन करत नाहीत आणि प्रमुख व्यक्ती अधिकाऱ्याची 40 पदं रिक्त आहेत. तिथे धरणा देऊन बसण्याची वेळ झाले. आम्ही 7चा म्हणजे प्रस्ताव गेले कुठं? पालिका आयुक्त आम्हाला भेट देत नाहीत. आम्ही करायचं काय? आम्हाला 4 पदं रिक्त असताना तुम्ही 6 व्यक्ती अधिकारी ठिकाणी वापरता आम्ही असंच काम करण्यासाठी आणि कामगारांना सांगता तुम्ही ऍडजस्ट करा. काम करतो म्हणून का आम्ही काय आम्ही ऍडजस्ट करायचं नाही का? प्रत्येक जे सेवा देतात त्या लोकांना, त्या कामगारांना मनुष्यबळ हे मिळालंच पाहिजे ही आम्हाला मागणी आहे. आम्ही पण इतर कामगारांप्रमाणे आम्ही काम करतो. आम्हालाही लवकरात लवकर आमचा प्रोसेस सोडावा ही आमची मागणी आहे.